आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये वसई विरार महानगरपालिका प्रशासनातर्फे मी सर्व पत्रकार बंधू भगिनींचं स्वागत करतो. आजची जी पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये महानगरपालिका सज्ज झालेली आहे, कशा प्रकारे सज्ज झाली हे आपल्याला सांगावं म्हणून पत्रकार परिषद आहे. आपलं जे मतदान आहे 15 डिसेंबरला आहे. इलेक्शनचा प्रोग्राम सगळ्यांना माहीत आहे. 23 तारखेपासून आपलं नॉमिनेशन सुरू होईल. त्याची कॉपी आम्ही तुम्हाला इलेक्शनच्या प्रोग्रामची देतो. आपल्याकडे आपण 9 आरो केलेले आहे, म्हणजे 9 प्रभाग समित्यांमध्ये 9 आरो बसतील. हे सगळे आरो जे आहे 8 ठिकाणी डेप्युटी कलेक्टर आहेत, त्यातले 2 IAS प्रोबेशनर आहेत, 6 लोक जे आहेत ते डेप्युटी कलेक्टर आहेत सिनियर आणि 1 डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार आहे. या 9 आरोसाठी आपण 2-2 ARO दिलेले आहे. एक ARO जे आहे ते तहसीलदार दर्जाचा आहे आणि एक ARO जो आहे तो आपला महानगरपालिकेचा सहाय्यक आयुक्त आहे. आपण सगळ्या प्रभाग समित्यांना 3-3 वॉर्ड नेमून दिलेले आहे. फक्त प्रभाग समिती B मध्ये 4 वॉर्ड दिलेले आहेत. त्याची यादी मी तुम्हाला देतो. वाचून दाखवू का देऊ नंतर? आपले जे एकूण मतदार आता आपण केलेले आहेत ते 11,26,400. त्याच्यामध्ये 5,25,113 पुरुष आहेत, 6,01,141 नाही 5,25,113 स्त्री आहेत, पुरुष आहेत 6,01,141 आणि इतर आहेत 146. आपली वॉर्डाची संख्या 29, सदस्य आपण निवडून देणार आहोत 115. मतदान केंद्र जे आम्ही नक्की केलेले आहे ते आहे 1374. निवडणुकीसाठी 7,494 कर्मचारी काम करतील. 7,000 किती सर? 494 आणि राखीव आणखी 750 राहतील आमच्याकडं. आपण जे आहे की प्रत्येक आपलं जे EVM आहे, EVMचा प्रवास कसा होईल याचा पण आम्ही एक टेंटेटिव्ह टाइम टेबल केलेला आहे. आपले जे EVM कोरे येतील मतदानासाठी ते आपण 27 तारखेला पालघर कलेक्टरकडनं मागवणार आहोत. तर ज्यांना कोणाला EVM वर लक्ष ठेवायचं आहे 27 तारखेला पालघर कलेक्टर ऑफिसून निघतील आणि ते मुख्यालयाच्या स्ट्रॉंग रूम मध्ये येतील. जे स्ट्रॉंग रूम आपण पार्किंग मध्ये केलेलं आहे. मुख्यालयाच्या स्ट्रॉंग रूम मध्ये राहून त्याचं आपण FLC म्हणजे फर्स्ट लेवल चेकिंग करू. कारण प्रत्येक म्हणजे इलेक्शनचं यश आहे ते EVM वर अवलंबून आहे. EVM जर बंद पडले त्याच्यामुळे आम्ही आमच्या लेवलला पहिल्यांदा इथे चेक करू. ते चेक केल्यावर आम्ही कॉम्प्युटरवर प्रोग्राम करू की कोणत्या बॅलेट युनिट बरोबर कोणतं कंट्रोल युनिट सोडायचं. त्याच्याप्रमाणे आम्ही ती मांडणी करून ठेवू. चेकिंग करताना ते चेकिंग केल्यावर कोणत्या वॉर्डाला कोणते EVM द्यायचे त्याचं एक आम्ही रँडमायझेशन करू आणि असं करून आम्ही आमच्याजवळ ठेवू. आणि साधारणतः 3 किंवा 4 जानेवारीला हे EVM महानगरपालिकेच्या स्ट्रॉंग रूम मधनं आरोच्या स्ट्रॉंग रूम मध्ये जातील. आरोचे जे स्ट्रॉंग रूम आहे ते 9 ठिकाणी आम्ही शाळा घेतलेल्या आहेत. त्या शाळांमध्ये आरोचे स्ट्रॉंग रूम असेल त्या शाळांची यादी मी तुम्हाला देतो. त्या ठिकाणी तिथं आरो जे आहे ते आपलं सगळं 3 तारखेला फायनल झालं चिन्ह वाटप की 6-7 तारखेला तिथे EVM ते तयार करतील उमेदवारांचे जे नावं वगैरे त्याच्यावर लावून. आणि नंतर 14ला आपलं ते EVM परत स्ट्रॉंग रूम मधनं मतदान केंद्रावर जातील. मतदान केंद्रावर जाऊन 15 तारखेला रात्री आरोच्या स्ट्रॉंग रूम मध्ये म्हणजे शाळेमध्ये ते सगळे EVM येतील आणि सगळे EVM जमा झाल्यावर रात्री बॅलेट पेपर अकाउंट त्यांची जे काही आरोची जी म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी घेऊन सर्व EVM मुख्यालयामध्ये येतील आणि 16 तारखेला सकाळी आपली ती काउंटिंग होईल. तर अशा प्रकारे EVMचं राहील. दुसरं तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही पेड न्यूज बाबत एक कमिटी केलेली आहे. तर पेड न्यूज पसरवताना किंवा पेड न्यूज घेताना सर्वांनी काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे. त्यानंतर प्रेसला माझं आव्हान आहे की धर्म, जात, भाषा किंवा वंशाच्या आधारे द्वेष पसरवणाऱ्या बातम्या पसरू नका. उमेदवारांच्या चारित्र्यावर आक्षेपार्ह खोटे किंवा अप्रमाणित आरोप करू नका. प्रसार माध्यमांनी कोणत्या उमेदवार किंवा पक्षाकडून आर्थिक लाभ, भेटवस्तू किंवा अन्य सवलती स्वीकारू नये असं इलेक्शन कमिशनने गाईडलाईन काढलेले, त्याचं मी तुम्हाला पुरवतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला मतमोजणी केंद्रावर जाता येईल, मतदान केंद्रावर पण जाता येईल. त्याच्यासाठी तुमच्याकडनं आम्ही अर्ज मागवतोय.
अर्जासाठी आम्हाला 2 फोटो तुम्ही कोणत्या म्हणजे कोणत्या वृत्तपत्राचे किंवा उपग्रह वाहिनीचे किंवा भारतीय टपाल खात्याचा परवाना असलेले केबल वाहिनीचे प्रतिनिधी आहेत, त्यांची तुम्हाला आमच्याकडे अर्ज करायचे. अर्ज तुम्हाला करायचे हर्षला राणे मॅडम कडे. आपण सगळे ऍडव्हान्स मध्ये करतोय म्हणजे ऐन वेळ धावपळ होणार नाही. तर काय होईल की 14 तारखेला तुम्ही माझ्या मागे लागाल की सर आम्हाला प्रवेशिका मिळाली नाही, तर तुम्हाला मी प्रवेशिका 1-2 तारखेपर्यंत देऊन टाकतो म्हणजे तुमच्याकडे राहतील. तर मी असा डिसिजन घेतलेला आहे की प्रवेशिका दोन प्रकारच्या राहतील. एक प्रवेशिका जी आहे ती फक्त तुम्हाला मतदानाच्या दिवशी वापरता येईल 15 तारखेला. त्या प्रवेशिकेने तुम्हाला मतदान केंद्रातून प्रवेश अनुज्ञा असेल, पण मतदान केंद्रात जरी प्रवेश अनुज्ञा असला तरी मतदान करताना तुम्हाला फोटो काढता येणार नाही किंवा ते बघता येणार नाही. ती गोपनीय तुम्हाला राखावी लागेल. त्या जो 15चा जो पास आहे तो 15ला 1 दिवसाकरताच व्हॅलिड राहील. सकाळी 7 वाजेपासून आणि मतदान संपेपर्यंत तुम्हाला तो किंवा इथे जे रिसिव्हिंग सेंटर पर्यंत तुम्हाला तो वापरता येईल. दुसरा पास जो आहे तो मतमोजणी केंद्रासाठी राहील. मतमोजणी केंद्र इथेच आहे. त्या पासवर पण तुम्हाला इथे मतमोजणी केंद्रात येता येईल, मतमोजणी बघता येईल. त्या ठिकाणी मी असेल तुम्ही असाल त्यामध्ये काय प्रश्न नाही. आता प्रवेशिका मिळवण्याकरता इलेक्शन कमिशननी गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहे. त्या मी तुम्हाला सांगतो की राज्य शासनाच्या यादीवरील अ, ब व क वर्गातील दैनिक वृत्तपत्राच्या 2 प्रतिनिधींना आम्ही पास देऊ. राज्य शासनाच्या यादीवरील साप्ताहिकाच्या एका प्रतिनिधीला पास मिळेल म्हणजे मतदानाच्या दिवशी पण आणि मतमोजणीच्या दिवशी पण. उपग्रह वाहिनीच्या प्रत्येकी 2 आणि कॅमेरामनला 1 असे 3 लोकांना पास मिळेल. यानंतर भारतीय टपाल खात्याचा परवाना असलेल्या केबल वाहिनीच्या एका प्रतिनिधीला आणि एका कॅमेरामनला त्यांना पास मिळेल. वर नमूद व्यतिरिक्त युट्यूबर, ऑनलाईन वृत्तपत्र, संकेतस्थळ, सोशल मीडिया हँडलर इत्यादी कुठल्याही प्रतिनिधीला व कॅमेरामनला प्रवेशिका देता येणार नाही असं इलेक्शन कमिशनने कळवलेलं आहे. तर तुम्ही अर्ज जे आहे ते परवापासून सोमवारपासून द्यायला सुरुवात करा. हर्षला राणे मॅडम कडे कोरे अर्ज असतील ते घेऊन तुमचे फोटो आताच आणून दिले, तुम्हाला तात्काळ प्रवेशिका आपण नेक्स्ट वीकला देऊन टाकू म्हणजे तुम्हाला धावपळ होणार नाही. त्याच्यानंतर प्रसार माध्यम प्रतिनिधींना थेट मतदान केंद्रावर मतदान कक्षाजवळ जाऊन पाहणी किंवा छायाचित्रण करता येणार नाही. शांतप्रिय व शिस्तबद्ध मतदान प्रक्रियेला बाधवेल असे वर्तन करता येणार नाही. हे सगळे गाईडलाईन्स इलेक्शन कमिशनने परवाच पाठवून त्याची कॉपी मी तुम्हाला देतो. इलेक्शनचा प्रोग्राम मी तुम्हाला परत एकदा शॉर्ट मध्ये सांगतो. 23 तारखेला 23 ते 29 तारखेपर्यंत 11 ते 3 आम्ही नामनिर्देशन पत्र स्वीकारू आणि 30 डिसेंबरला सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत राहील. पण गुरुवारी 25 डिसेंबरला आणि रविवारी 28 डिसेंबरला आम्ही नामनिर्देशन पत्र स्वीकारणार नाही, कारण 25 तारखेला ख्रिसमसची सुट्टी आहे, 28 डिसेंबरला रविवार आहे. ते जर नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबरला होईल. जे कोणी वैध लोक आहेत त्यांची यादी आम्ही वैध उमेदवारांची यादी ताबडतोब प्रसिद्ध करू. 2 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 3 जानेवारीला सकाळी 11 वाजेपासून चिन्ह नेमून दिले जातील आणि 3 जानेवारीला अंतिमरित्या जे कोणी इलेक्शन लढवतील त्यांचे नाव आम्ही प्रसिद्ध करू. आणि जर आवश्यक असेल म्हणजे एकापेक्षा जास्त उमेदवार जिथं असतील त्यांचं मतदान 15 जानेवारीला 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत होईल. आता आपले जे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांचे नाव मी तुम्हाला वाचून दाखवतो. श्रीमती अपूर्वा बासूर यांच्याकडे वॉर्ड आहे 2, 5, 12. श्री शेखर गाडगे यांच्याकडे वॉर्ड आहे 6, 9, 10 आणि 16. श्याम मुदनरकर यांच्याकडे वॉर्ड आहेत 1, 3, 4 आणि 7. रवींद्र राजपूत यांच्याकडे वॉर्ड आहेत 15, 17, 22. विशाल खत्री यांच्याकडे वॉर्ड आहेत 11, 13, 14. संदीप चव्हाण यांच्याकडे वॉर्ड आहे 8, 18, 19. महेश सागर यांच्याकडे वॉर्ड आहेत 20, 21, 27. शिरीष कुलकर्णी यांच्याकडे वॉर्ड आहेत 23, 24, 26.
आणि स्वप्नील तागडे यांच्याकडे वॉर्ड आहे 25, 28, 29. याच्याशिवाय आपण महानगरपालिकेमध्ये आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन केलेले आहे. आपण बॅनर काढायची मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे. आपल्या SSC टीम जे आहे, म्हणजे जे काही नाके बसतील ते नाके 2-3 दिवसामध्ये सगळ्या ठिकाणी बसतील. ज्या रस्त्याने महानगरपालिकेच्या क्षेत्रात प्रवेश होईल त्या ठिकाणी पोलीस, आमच्या लोकांनी व्हिडिओ कॅमेरामन यांचे नाके साधारणतः रविवार सोमवारपासून आपण सुरू करूया. यांनी तयार केलेले सावंतांनी. सावंत आपल्या आचारसंहितेचे प्रमुख आहे. काही तक्रार असेल त्यांच्याकडे करायची. त्याच्यानंतर मतदान केंद्रावर मनुष्यबळ पुरवून आमच्याकडे याद्या सगळ्या आलेल्या आहेत आणि आता आम्ही त्यांच्या ऑर्डर त्यांना सर्व करणार आहोत 1-2 दिवसामध्ये. त्यानंतर स्ट्रॉंग रूम EVM मी तुम्हाला सांगितलेलं आहे. वाहतुकीचंही आम्ही आपल्याच बसेस शक्यतो वापरू. त्यानंतर जनजागृती रॅली पण आम्ही काढणार आहे. वैद्यकीय सुविधा पण देणार आहे. त्याच्यानंतर मतदार यादीसाठी पण नोडल ऑफिसर नेमलेला आम्ही प्रत्येकाच्या घरी स्लिप वाटणार आहोत. त्यांचं नाव कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे. त्याच्यानंतर ज्यांना काही माध्यम प्रमाणाने ज्यांना जाहिराती द्यायच्या आहेत त्याच्यासाठी आम्ही एक कमिटी केलेली आहे. त्या कमिटीकडे तुम्हाला जाहिराती दाखवाव्या लागतील. त्याच्याकडे अप्रूव्ह करून मगच त्या जाहिराती तुम्हाला टीव्हीवर दाखवता येईल. त्याचं महानगरपालिका आयुक्त अध्यक्ष आहे, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी त्याच्यामध्ये आहे किंवा दीपक सावंत आहे. त्याच्यात जिल्हा पोलीस आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून पौर्णिमा चौगुले, श्रीरंगी आणि सुहास बावचे म्हणून आहेत. हर्षला राणे आणि गणेश पाटील यांच्या कमिटी पुन्हा सगळ्या जाहिराती प्रमाणित करून घेता येतील. इलेक्शन साठी वसई विरार महानगरपालिका पूर्णपणे सज्ज आहे. हे सगळं मी जे सांगितलं याचं मी तुम्हाला PDF ची कॉपी ऑनलाईन आता पत्रकार परिषद संपल्यावर देतो. आता आपले काही प्रश्न असतील किंवा पोलिसांना काही सांगायचं असेल तुमच्या बंदोबस्त बद्दल सांगा आणि मग नंतर यांचे प्रश्न आपण घेऊ.